जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। पंचवटी शिव जन्मोत्सव समितीमार्फत गरीब आणि गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतोय। आज अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर वाटप करण्यात आलेत। नाशिक शहरामध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात। सध्या शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात बेड फुल असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। बेड वाढवलेत, मात्र आता पुन्हा एक अडचण पुढे येऊन ठेपलीये। ती अडचण म्हणजे ऑक्सिजन बेडची। अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, मात्र ते मिळत नाहीये। हीच बाब लक्षात घेत पंचवटी शिव जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय, जे कोरोनामुक्त झालेत, अशांना पुढील काही काळ श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे। ऑक्सिजन अभावी अनेक जणांचे मृत्यू आज पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत त्यांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम आम्ही करत असल्याचं आरोग्यदूत तुषार जगताप यांनी म्हटलंय। सध्या कोरोनाचा जो संक्रमक ज्या पद्धतीने वाढतोय, त्यामुळे खरं तर भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज ऑक्सिजन अभावी अनेक लोकांचे मृत्यू आपल्याला बघायला मिळतात आहे, पेपरमध्ये छापून येत आहेत। खरं तर पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणे वाढते, हॉस्पिटल कमी पडतात आहे, ऑक्सिजन पुरवठा कमी पडतात आहे। त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या रुग्णांना हॉस्पिटल मिळायला अवधी लागणार आहेत, ज्यांना जे 2, 5, 6 तास लागणार आहेत, परंतु त्या कालावधीमध्ये त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना ऑक्सिजन देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत। यासाठी पंचवटी पत्रकार संघ असेल, पंचवटी शिवजन्म उत्सव असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, शिवजन्म उत्सव समिती असेल, या सर्वांचा मोठा पुढाकार या ठिकाणी या उपक्रमामध्ये आहे। सामाजिक उपक्रम राबवत असणाऱ्यांनी असा उपक्रम राबवावा असं शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी म्हटलंय। जय महाराष्ट्र। मला सर्व नाशिककरांना एक सांगणं आहे, सर्व जे सामाजिक उपक्रम राबवतात सर्वांना विनंती आहे का सर्वांनी जर आपण जे असे गॅसचे जर ऑक्सिजन वापर जर सर्वांना दिलं तर चांगलं होईल। हे आमच्या नाशिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे, पंचवटीतर्फे आम्ही हा उपक्रम राबवला आहे। हा आदर सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं गरीब आणि गरजू लोकांसाठी आणखी ऑक्सिजन उपलब्ध करून देणार असल्याचं शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब राजवाडे यांनी म्हटलंय। 15 ते 20 दिवसापासून वारंवार सगळ्यांना जी शिवजन्मोत्सव समिती त्यांना 100 ते 150 कॉल, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, अनेक लोकांनी जवळजवळ रात्री 2ला 3ला सुद्धा कॉल केले। हे सगळं संकट लक्षात घेता शिवजन्मोत्सव समितीने हा ऑक्सिजनचा जो उपक्रम राबवला आहे, तो गरजू आणि गरीब लोकांसाठी, जे समजा हॉस्पिटल जायचं होते किंवा त्यांना बेड भेटत नाही, तोपर्यंत एक 8 तास सपोर्ट करेल याचं सिलेंडर आहे। ते आम्ही शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने गरजू आणि गरीब लोकांसाठी ते उपलब्ध करून देणार। आरोग्य व्यवस्थेसोबतच आर्थिक व्यवस्थाही कोलमडली आहे, त्यात सामाजिक संस्थेनं केलेला हा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे असं डॉक्टर मुळेंनी म्हटलंय। नमस्कार, मी डॉक्टर मुळे, संचालक न्यू परीक्षित हॉस्पिटल आणि गणपती हॉस्पिटल। आज ह्या करोनाच्या गडबडीमध्ये, धावपळीमध्ये आणि जे काही जगावर संकट आलेलं आहे, याच्यामध्ये ऑक्सिजनचा फार तुटवडा जाणवतो आहे आम्हाला हॉस्पिटलसाठी। विलास भाऊ हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आणि आरोग्य रिलेटेड कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात। आज त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे, हा खूप छान उपक्रम केलेला आहे ऑक्सिजन वाटपचा। कारण लोकांना डिस्चार्ज केल्यानंतरसुद्धा घरी जाऊन ऑक्सिजनची गरज लागते आणि लोकांची खूप धावपळ होते। आरोग्य व्यवस्थेबरोबर आर्थिक व्यवस्था पण कोलमडलेली आहे सगळी। तर अशा वेळेला हा जो सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जो कार्यक्रम केलेला आहे, हा अतिशय वाखाणण्याजोगा कार्यक्रम आहे आणि त्यांना मी या कार्यक्रमासाठी आणि सर्वांनीच असे कार्यक्रम करावे याच्यासाठी त्यांना
माझ्यापर्यंत जेवढं सहकार्य होणार आहे तेवढं मी करणार. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. कामगार लोकवस्तीचा परिसर असलेल्या सिडको परिसरातील सावरकर हॉल इथे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून 65 बेड कोविड केअर सेंटरचं उद्घाटन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलंय. नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्यानं सावतानगर बसस्टॉप जवळ असलेल्या सावरकर हॉल इथे 65 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात आलंय. प्रभागासह इतर भागातील कोरोना बाधित रुग्णांवर या कोविड सेंटरमध्ये उपचार होणार आहेत. 65 पैकी 44 बेड्स हे ऑक्सिजन सहित असणार आहेत, तर उर्वरित 21 बेड्स हे क्वारंटाईन बेड्स म्हणून कार्यरत असणार आहेत. शिवाय 24 तास इथं मनपा आणि खासगी वैद्यकीय पथक उपचार करण्यासाठी तत्पर असणार आहे. या व्यतिरिक्त अतिसंवेदनशील रुग्णांची ने-आण करण्यासाठी खास एक कार्डियाक अँब्युलन्स या कोविड सेंटरमध्ये कार्यान्वित असणार आहे. तर या कोविड सेंटरच्या व्यतिरिक्त रायगड चौकातील मनपा शाळा क्रमांक 71 मध्ये देखील पुढील काही दिवसात 100 बेड्सचं कोविड सेंटर उभं राहण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कोरोना बाधित रुग्णांनी उपचारासाठी या कोविड सेंटरचा उपयोग करून घेण्याचं आवाहन शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजरांनी केलंय. कसे प्रयोग करता येतील यावर चर्चा सुरू आहे, असं कृषी मंत्री दादा भुसेही म्हणालेत. यावेळी खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त कैलास जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, मनपा गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, श्याम साबळे, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेविका किरण गामने, नगरसेविका रत्नमाला राणे, नगरसेविका हर्षदा बडगुजर, डॉक्टर राजेंद्र भंडारी, राहुल मटारे, डॉक्टर पूजा चोपडा, डॉक्टर किरण बिरारी यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक. राज्य सरकारनं राज्यामध्ये जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हे लक्षात घेऊन आणि सरकारची मार्गदर्शक तत्व लक्षात घेऊन नाशिक येथील दोन्ही प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रेस प्रशासनानं घेतलाय. सरकारच्या ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालय या दोन्ही प्रेस 15 ते 30 एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहेत. भारत प्रतिभूती मुद्रणालयात सरकारी बँकांचे धनादेश, सरकारी मुद्रांक, पारपत्र, एक्साईज सील, टपाल तिकीटं छापली जातात. नोटप्रेसमध्ये 10 पासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटांची छपाई होते. 20, 50, 100 आणि 500च्या नोटा सध्या छापून तयार आहेत. रिझर्व्ह बँकेनं नवीन नोटांसाठी सूचना केली तर ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. ISP प्रेसमध्ये परराज्यांचे एक्साईज सीलचं काम सुरू आहे. ते या सुटीच्या कालावधीत पूर्ण केलं जाईल. राज्य सरकारनं राज्यात जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हे लक्षात घेऊन आणि सरकारची मार्गदर्शक तत्व लक्षात घेऊन प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. तथापि औद्योगिक सुरक्षा दल, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवा, वाहतूक, वीजगृहे, वीज आणि पाणी पुरवठा आदी आणीबाणीच्या सेवा या काळात सुरूच राहणार आहेत. प्रशासनानं तातडीच्या कामासाठी पाचारण केल्यास अधिकारी आणि कामगारांना हजर राहावं लागणार आहे. बंदच्या काळात कर्मचाऱ्यांनी घरीच राहून कोरोनाला प्रतिबंधासाठी सरकारला सहकार्य करावं. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तर 2 मे रोजी रविवार आहे. त्यामुळे एकूण 17 दिवस प्रेसचं कामकाज बंद राहील. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील. प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या लॉकडाऊनमध्ये 22 मार्च पासून 77 दिवस दोन्ही प्रेस बंद होत्या. 8 जून पासून त्या टप्प्याटप्प्यानं सुरू झाल्यात. मात्र अनेक प्रेस कामगार कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. किमान सुरक्षा सामुग्री तरी द्या अशी मागणी कामगारांनी केली, पण त्याऐवजी कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या अर्जुनी मोर येथील सफाई कामगारांना दिल्या जात आहेत. कोरोना संक्रमित व्यक्तींचे शव उचलण्याची जबाबदारी या सफाई कर्मचाऱ्यांवर दिली आहे. मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं या सफाई कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जातंय. झपाट्यानं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आज जरी चिंतेचा विषय बनत असली तरी रुग्णांची संख्या वाढत नाहीये, तर मृतकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढतीये. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणानं दगावलेल्या मृतकाच्या शवाला उचलण्यासाठी डॉक्टर सुद्धा घाबरत आहेत. अर्जुनी मोर नगर पंचायत येथील सफाई कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा आमदार चंद्रिका पुरे यांना निवेदन देऊन कोरोना संक्रमित मृतकाचं शव उचलणार नसल्याचा स्पष्ट नकार दिलाय. सफाई कर्मचाऱ्यांना
नगर स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आले. शव उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा सामग्री दिली जात नसल्यानं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे. शव उचलण्यास नकार दिला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. संक्रमण आणि जीवितहानी झाल्यास अर्जुनी मोर नगर प्रशासन आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार का, असा मार्मिक प्रश्न निवेदनातर्फे सफाई कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना विचारलाय. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. वाढदिवस साजरा करण्यासाठी धरणावर जाणं हे धरणावर गेलेल्या मित्रमैत्रिणींना चांगलंच महागात पडलंय. धरणावर गेलेल्या 9 जणांपैकी 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू झालाय. सिडकोतील मोरवाड इथून वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 9 जणांपैकी 6 जण पिंपळत शिवारातील वालदेवी लघु पाटबंधारे प्रकल्पात सेल्फी काढण्याच्या नादात बुडालेत. बचाव कार्य सुरू झाल्यानंतर आरती भालेराव हिचा मृतदेह सापडला, तर हिम्मत चौधरी, नाझिया वजीर, खुशी वजीर दोघेही सख्ख्या बहिणी आहेत. ज्योती गमे, सोनी गमे या दोघेही सख्ख्या बहिणी आहेत. यांचा शोध लागू शकलेला नव्हता. मात्र 17 एप्रिलला सकाळी केलेल्या शोध कार्यात यांचेही मृतदेह सापडलेत. समाधान वाकळे, प्रदीप जाधव आणि सना मणियार हे तिघे सुदैवाने या घटनेत बचावलेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. यावेळी पाण्यातून आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर इतर 5 जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. याचवेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बचाव कार्य स्वतः पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील आणि सहकारी कर्मचारी सहभागी झाले होते. कोरोनामुळे सर्व हॉटेल्स तसंच इतर ठिकाणं बंद असल्यानं वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट वालदेवी नदीवर जाणं त्यांच्या जीवावर बेतलंय. या घटनेनं सिंहस्थनगर परिसरात शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी बीकॉम किंवा एमकॉम डिप्लोमा धारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA इन HR डिग्री धारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. बाउन्सर गणेश 7218 65 600. बाउन्सर जाकीर 9130 27 8513. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि
इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे
तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बस्त्याची खास व्यवस्था, प्रशस्त एसी भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559267358, 02559268358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून.
ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमाधारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्रीधारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्स एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 4207. मोबाईल 721 86 56 000. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय. त्या अनुषंगानं तालुक्याचे आमदार, वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मुक्ताईनगर शहरात कोरोनाचे वाढणारे रुग्ण पाहता आमदार चंद्रकांत पाटील आणि तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, डॉक्टर योगेश राणे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मुक्ताईनगर शहरामध्ये आरोग्य यंत्रणेतर्फे घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसंच मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचिती यांनी जनतेला मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं यासारख्या गोष्टी आपण कराव्यात असं आवाहनही केलंय. सध्या आपले आरोग्य पथक आहेत की जे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करताय. लोकांना कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या लोकांना लवकरात लवकर डिटेक्ट करण्याचा आणि मग नंतर आपण त्यांची टेस्ट घेऊन त्यांना कोरोना आहे किंवा नाही याची खात्री करतो व त्यांचं लवकरात लवकर उपचार सुरू करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपण अर्ली स्टेजला पेशंटला डिटेक्ट करू शकू. मॅम, आपल्याकडून जनतेला काय आव्हान असेल? माझ्याकडून जनतेला हेच आव्हान आहे की सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, लवकरात लवकर टेस्ट करा. जर आपल्याला लक्षणे आढळून आले असतील तर इकडे तिकडे टाईमपास न करता लवकरात लवकर टेस्ट करा आणि लवकरात लवकर क्वारंटाईन व्हा किंवा औषध उपचार सुरू करा. हे माझं जनतेला आव्हान आहे. तसंच पोलीस यंत्रणा आणि नगरपंचायतीतर्फे मुक्ताईनगर शहरामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रवर्तन चौकात येणाऱ्या जाणाऱ्या आणि काम नसताना शहरामध्ये फिरणाऱ्या जनतेचे रॅपिड टेस्ट केली जाते, असं पोलीस उपनिरीक्षक परवीन तडवी यांनी सांगितलंय. मॅडम, आज मुक्ताईनगरमध्ये आपण रॅपिड टेस्टचं आयोजन केलं आहे, त्याबद्दल काय बोलाल? आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत आहे आणि त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणात त्याचा वाढलेला आहे प्रादुर्भाव. त्यानिमित्तानं आपण इथं जिल्हाधिकारी माननीय यांच्या आदेशान्वये हा उपक्रम राबवत आहे की जे रिकामे फिरणारे आहेत बाईकवर वगैरे विनाकारण फिरत असतात त्यांना आपण टेस्टिंग करून घेतो.
दिवसभरात 50च्या वर अँटीजन टेस्ट होतात. आज एक पॉझिटिव्ह आलेला आहे. लोकांना कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आपण काय आवाहन करतो? लोकांना एवढंच आव्हान आहे की विनाकारण घराबाहेर पडू नये आणि आपल्या स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं काळजी घ्यावी. सोशल जागर जनस्थानसाठी सुमित बोदडे, जळगाव. तर इकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बसस्टॉपवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं गुन्ह्यातील संशयित आरोपी 4 तासांच्या आत औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केलाय. पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी तांड्यावरील 23 वर्षीय युवक विकास चव्हाण हा बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेला होता. पाथर्डी इथून संध्याकाळी 4 वाजता एसटीनं विकास रात्री 10 वाजता औरंगाबाद बस स्टॉपवर पोहोचला. खिशात जेमतेम 500 रुपये होते. सकाळी 8 वाजता पेपर असल्यानं विकास बस स्टॉपवरच झोपला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बस स्टॉपवरील ची परीक्षा देण्यासाठी केंद्रावर जाणार असल्याचं सांगितलं. लागलीच आरोपीनं विकासला दुचाकीवर घेऊन महानगरपालिकेच्या पाठीमागील कब्रस्तानमध्ये येत विकासकडून पैसे मागितले. विकासनं पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात वादविवाद सुरू झाला. नशेच्या गोळ्या सेवन केलेल्या आरोपींनी विकासचा धारदार शस्त्रानं खून केला आणि घटनास्थळावरून ते पसार झाले. याबाबत औरंगाबाद शहर पोलीस ठाण्यात बसस्टॉपवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं गुन्ह्यातील संशयित आरोपी 4 तासांच्या आत जेरबंद करण्यात औरंगाबाद शहर पोलिसांना यश आलं. मृत विकासचे वडील आणि एक भाऊ मजुरी करून पोट भरतायत, तर आई दुर्धर आजारांना ग्रस्त आहे. जागर जनस्थानसाठी दादासाहेब खेडकर, पाथर्डी. वीकेंड लॉकडाऊनला मनमाडकरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय. रोजच्या जवळपास 300 फेऱ्या असणाऱ्या बस स्थानकामध्ये आज केवळ 7 बसेस सोडण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनानं वीकेंड लॉकडाऊन लावलाय. याला नागरिक देखील स्वयंस्फूर्तीनं प्रतिसाद देत आहेत. मनमाड शहरातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आलेत, तर दुसरीकडे राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता प्रवास करण्यासाठी बंदी आणली आहे. त्यामुळे इथल्या बसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाड शहरातील मुख्य बस स्थानकावर आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. रोज जवळपास 300 फेऱ्या असणाऱ्या बस स्थानकावर आज केवळ 7च बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्याही फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच या बसेस सुरू ठेवण्यात आल्या आहेत. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होतोय. त्याला वेळीच प्रतिबंध लावण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग मात्र पूर्णपणे अपयशी ठरलाय. आरोग्यविषयक सोयी सुविधांच्या अभावी जिल्ह्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचं प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत 8 दिवसात जर सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडून शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत देण्यात आलेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय. त्याला वेळीच प्रतिबंध लावण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोविड केअर सेंटर तसंच आरोग्यविषयक सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे. तसंच खासदार पटेल यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी आरोग्य मूलभूत सुविधेसाठी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चाही केली आहे. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल आणि साई आश्रम कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल आणि साई आश्रम कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रसंगी राज्याची परिस्थिती कठीण असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब बनली असून आणखी कडक निर्बंध लावावे लागतील असं पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलंय. नागरिकांना दिलेल्या सवलतीचा लोक गैरफायदा घेत आहेत, त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत. कालच्या
अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत निर्बंध कडक करावे लागतील असा सूचक इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय. त्यापैकी 100 बेड ते आपण नॉन कोविडसाठी ठेवायचे आणि 300 बेड कोविडसाठी ठेवायचे आणि साईनाथ हॉस्पिटल आहे ते 300 बेड हे आपण कोविडसाठी ठेवायला निर्णय झालेला. त्यामुळे डायलिसिस, हार्ट आणि इतर पेशंट 100 बेडसाठी त्याला आपण त्या गरीब लोकांची सोय आपण करणार आहोत. सर, महाराष्ट्र में कोरोना संक्रमण सबसे ज़्यादा है, लेकिन केंद्र की ओर से बाकी राज्यों को वैक्सीन हो या रेमडेसिविर हो ऐसी दवाएं ज़्यादा दी जा रही, महाराष्ट्र को कम दी जा रही, क्या लगता है मुझे? अरे आपने अभी ये राजकारण करने का मौका नहीं है, लेकिन आपने देखा होगा रेमडेसिविर की जो निर्यात बंदी थी वो 3-4 दिन में उठाएगी. उसका बहुत बड़ा असर अपने सभी देश में पड़ा. अभी ऑक्सीजन शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी आणि साईनाथ रुग्णालय कोविड बेडची संख्या वाढवत असून साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आणि साईनाथ हॉस्पिटल या दोन्ही दवाखान्यांना मिळून 450 कोविड बेडची सुविधा वाढवण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी. तर आता बातमी आहे जागर जनस्थानच्या इम्पॅक्टची. येवला उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील असुविधा आणि नातेवाईक थेट रुग्णांच्या भेटीला जात असल्याचं दृश्य जागर जनस्थानं दाखवल्यानंतर इथले अधिकारी आणि आरोग्य यंत्रणा मात्र खडबडून जागी झाली आहे. सध्या येवला उपजिल्हा रुग्णालयाचे दोन्ही गेट बंद करून डोअर गार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी, कोविड लसीकरणासाठी आलेले व्यक्ती आणि रुग्णांव्यतिरिक्त सामान्य जनतेची अवाजवी ये-जा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. कोविड कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांची जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात येत असल्यानं नातेवाईकांनी डबे आणू नये अशा आशयाचे फलक दर्शनी भागात लावण्यात आलेत. याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अयूब शहा यांनी. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षामध्ये थेट नातेवाईक भेटीला जात असल्याची दृश्य जे आहे जागर जनस्थानच्या माध्यमातून दाखवल्यानंतर येथील आरोग्य यंत्रणा जी आहे खडबडून जागी झाली आणि त्यानंतर येथील दोन्ही दरवाजे जे आहे बंद झालेले आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण काही दोन्ही दरवाजे सील करण्यात आलेले आहे. फक्त लसीकरणासाठी जी लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यानंतर विविध कारणांनी आणि प्रमुख कारणांनी जी लोक या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी हे दरवाजे जे आहे खुले करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर जी लोक जेवणाचा डबा या ठिकाणी घेऊन येत होती त्यासाठी त्यांना जे आहे डबा बंद करण्यात आलेला आहे आणि आरोग्य यंत्रणेकडून त्यांना जे आहे जेवण पुरवले जाताचं या ठिकाणी जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच एकंदरीत या बातमीचा परिणाम आज जे आहे आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिसून येत आहे. जागर जनस्थानसाठी अयूब शहा, येवला. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवरांचा संघर्षमय प्रवास, यशस्वी प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रवास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण ज्या मान्यवरांना या कट्ट्यावर बोलवलं आहे त्यांचाच संघर्षमय प्रवास, त्यांचाच प्रेरणादायी प्रवास आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विविध मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र तत्पूर्वी त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर रावेरमधील नशिराबाद इथे त्यांनी श्रीराम उद्योग हा स्थापन केला आणि आज तो खूप मोठ्या प्रमाणात नावारूपाला आलेला आहे. ह्याच प्रवासाची विविध मुद्द्यांवरती आपण त्यांची माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी श्रीराम पाटील यांचं आपण आज जागर कट्ट्यावर स्वागत करूया. नमस्कार. श्रीराम पाटीलजी, जागर कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. श्रीरामजी, ज्यावेळेस आमची टीम इथे आली, हे पूर्ण हा सगळा आवाका बघितला, त्यावेळेस असं कळालं की श्रीरामजी कुठलंही विश्व हे शून्यातनं निर्माण होत असतं. बरोबर. आज हा आवाका आज आपण इतक्या सुंदर पद्धतीने हाताळलेला आहे, तो चांगल्या पद्धतीने ग्रो होतोय. मात्र नेमकी ही सुरुवात कशी झाली, तो जो प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. नमस्कार मंडळी. खरं तर मॅक्झिमम प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे माझ्याबद्दल आणि माझा प्रवास हा फारच खडतळ आहे. सांगायचं झालं तर अगदी छोट्याशा खेड्यातून आणि एक शेतकरी मजुराचा मुलगा मी. माझं नाव श्रीराम दयाराम पाटील. माझा जन्म हा रणगाव म्हणजे तापी काठला एक छोटंसं गाव आहे, मामाचं गाव, तिथे झालेलं आहे. आणि रावेर तालुक्यातच माझी म्हणजे जन्मभूमीसुद्धा रावेर तालुका आणि कर्मभूमीसुद्धा रावेर तालुका आहे. एक मराठी शाळेतून प्रवास केला आणि रावेरसारख्या तालुका ठिकाणी मी शिकायला गेलो 11वीला 11th
11 सायन्सला. म्हणजे तीसुद्धा खूप मोठी ट्रॅजेडी. आता एवढं सांगायचं म्हटलं तर खूप काही टाईम जाईल, बरोबर. परंतु आपल्याला शॉर्टमध्ये कसं तरी आपल्या तरुणांना कुठेतरी एक मोटिवेशन व्हायला पाहिजे या निमित्ताने, आणि आपलं खरंच मनापासून स्वागत करतो आणि आपलं धन्यवाद देतो जागर प्रतिष्ठानचं. 11वीला सायन्सला गेल्यानंतर तसे मला 10वीमध्ये फक्त 48% मार्क होते. 48? फक्त 48. आणि त्यावेळेस काहीतरी म्हणजे जी याच्या सांगण्याचं कारण उद्देश असा आहे की कुठल्याही गोष्टी अशक्य नाही आहे. तरुणांना मला हा संदेश द्यायचा आहे, कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. म्हणजे 48% मार्क असताना सुद्धा 75% तिथे कट ऑफ होतं सायन्सला ॲडमिशनला, आणि कुठल्याही घरातला कुठलाही सपोर्ट नाही. नाहीतर आता बघा आपले वडील मुलांना 10वीला पेपरसाठी कुठे कुठे जातात वगैरे वगैरे, हे टोटली मला वाटते अनेक क्लासेस लावण्याची त्यांची सक्ती हो. असते की नाही तुम्हाला इतके टक्के पडलेच पाहिजे. हो बरोबर आहे. नाही पण तो एक प्रेशर आहे असं मला वाटते की त्याच्यावरती आपण बोलूया, कारण माझं स्कूल पण आहे. तर 48% मार्क असताना मला 11वी सायन्सला ॲडमिशन कसं मिळेल, तर त्याच वेळेस तेव्हाच माझा खरं संघर्ष सुरू झाला. संघर्ष आधी होताच, कारण की परिस्थिती असताना नसताना मामाकडे राहून वगैरे वगैरे ते आपलं शिक्षण झालं, बाकीच्या गोष्टी केल्यात भरपूर, खूप सुट्यांमध्ये कामं करून पुढचं भवितव्य घडवलं. तर त्या 48%वरती मी 11वी सायन्सला माझं ॲडमिशन घेतलं. खूप रिक्वेस्ट केली, बरेच प्रश्न होते, पण त्यांनी माझं ते जे काय कळकळा होतं समजून सांगणार, त्यांनी माझं ॲडमिशन दिलं आणि मी 11वी सायन्सला रावेरला शिक्षणासाठी गेलो. तरीही तिथेही माझी परिस्थिती मला आडवी आली. 6 महिन्याचा पिरियड निघाल्यानंतर डिसेक्शन बॉक्स लागतो ऑपरेशनसाठी. कारण मला खरं म्हणजे माझ्या मनात जे होतं खरं म्हणजे मला डॉक्टर बनायचं होतं. माझा जो ध्येय होता डॉक्टर बनण्याचा होता. म्हणजे शैक्षणिक काळातलं तुमचं एक तुम्ही माझं व्हिजन होतं माझ्याकडे, एक माझ्या डोक्यात ते माझं एक स्वप्न होतं. तर स्वप्न प्रॅक्टिकली करण्यासाठी तर तुम्हाला धावपळ करावं लागेल, धडपड करावं लागेल, आणि वाटेवर चांगल्या पद्धतीने करायची. वाटेवर मीन्स चांगल्या पद्धतीने करायची. हे सर्व करत असताना डिस्ट्रिक्शन बॉक्स पाहिजे म्हणून काहीतरी त्यावेळेस 1200 का 650 असं काहीतरी, मला तर आठवत नाही परफेक्ट, पण तेवढे पैसे नसल्यामुळे मी ते शिक्षण त्यावेळेस सोडलं. आणि काकांकडे, माझ्या मावसांकडे ज्यांच्याकडे राहत होतो मी, त्यांच्याकडे मोटर वाहिनीचं कामाला लागून गेलो तेव्हाच. मी थांबलो नाही, रिकामा बसलो नाही, सतत काहीतरी करत राहण्याची इच्छा होती. कारण की कसं होतं की समोर आपल्या समोर जे समोर दिसत होतं, आई वडील मजुरी करतात किंवा परिस्थिती खराब आहे, लहान भाऊ सोबत आहे, बहीण आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तेव्हापासून माझ्या डोक्यात होता. आणि म्हणून आज आमचं कुटुंब एकत्रच आहे. पण मग मात्र आता श्रीराम उद्योग सुरू करायचा, नेमका हा विचार कुठल्या एका प्रसंगामधून नेमका आपल्याला? कसं आहे की श्रीराम उद्योग सुरू करण्याच्या आधी जो माझा प्रवास खरं म्हणजे तो खरं महत्त्वाचा एक सांगायला हरकत नाही. कारण श्रीराम उद्योग समूह जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस बऱ्याचशी स्टेप मी गाठलेली होती. मग त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस मी ते शिक्षण सोडलं, मोटर वाहिनीचं काम केलं 6 महिने, त्यानंतर मला एक व्यक्ती भेटला. कारण प्रत्येक म्हणजे कुठल्या तरी प्रवासामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर कुणी ना कुणी तुम्हाला भेटत असतो, आणि त्याच्यात श्रेय असते. मी ते श्रेय त्यांना देऊ इच्छितो. मी केलं हे म्हणणं चुकीचं आहे. कारण आपण करत असताना कुणाचं तरी श्रेय, आता हे सुद्धा तुमचं सुद्धा श्रेयच आहे माझ्यासोबत एक, पण ते ह्या काळानंतरचं पुढचं श्रेय आहे, बरोबर आहे की नाही. तर तसं श्रेय मला एका व्यक्तीने दिलं की बा तू मेकॅनिक हो. त्यावेळेस त्याला माझा प्रश्न होता की बाबा तू मला मेकॅनिक करशील, मी शिकेलसुद्धा, पण मला एक वाटत होतं की बा ठीक आहे, डॉक्टर माणसाचा डॉक्टर नाही म्हणतो, मी मोटरसायकलचा किंवा इंजिनचा डॉक्टर तरी बनेल. हे कुठंतरी मला असं म्हणजे डिसिजन सांगायचं म्हटलं, तशी ऑपॉर्च्युनिटी तसं डिसिजन घेणं महत्त्वाचं असतं जीवनात. आणि वेळेनुसार तुम्हाला जर तुम्ही अपग्रेड नाही झाले ना तर मग मतलब नाही, त्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्या निघून जातात. तर त्या शोधणंही महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे तरुणांसाठी. ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट करताना तुम्ही ऑब्झर्व करा. असं नाही कुठल्याही प्रवाहात म्हणजे तुम्हाला खूप काही मिळतं आहे म्हणून त्या प्रवाहात वाहून जायचं असं नाही आहे. काही वेळेस खूप काही मिळतं म्हणून प्रवाहात व्हायला तर कदाचित ते नुकसानदायक असं शकतं. आणि काही वेळेस कमी मिळते परंतु आपल्याला पुढे लांब चालता येईल, हा त्याच्यामागचा हे पण असू शकतो. तर त्यांनी तसं सांगितल्यानंतर त्यांना मी प्रश्न केला की अरे बाबा माझं हे पण जाईल आणि ते पण जाईल, पुढे जर उसाला मला जर त्याचा क्लिप नाही. पण त्यांनाही सांगितलं की नाही तू कर. आणि खरंच मी त्यांच्याकडे त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस काही पैसे कमवणे वगैरे हा उद्देश माझ्या डोक्यात नव्हता आणि आधीपासूनही.
तर त्यावेळेस बिनपगारी त्यांच्याकडे काम करत गेलो आणि त्यांनी मला ते इथे जळगावला मी सुझुकीचं मेकॅनिक झालो. इंडो सुझुकी त्यावेळेस लेटेस्ट आलेली होती. आणि खरं म्हणजे मला माझ्या डोक्यात काय मला वाटतं इंजिनचं काहीतरी असेल, मला त्याची कल्पना नाही, कारण का सर्व अनबिलिव्हेबल झालेलं आहे. मी अगदी 6 महिन्यात मेकॅनिक झालो आणि तिथून मग एका मित्राबरोबर पार्टनरशिपमध्ये वर्कशॉप टाकली, गॅरेज टाकली. आणि 1989 साली जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस त्या काळात आणि मदत करणाऱ्यांचं नाव घेतलेलं पाहिजे किंवा त्यांचं हे करायला पाहिजे. त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी, 2 नातेवाईकांनी मला त्यावेळेस ते 4-5 हजार, 10 हजार, 12 हजाराची मदत केली. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता बरं का. मी खरंच झिरो म्हणजे झिरोच आहे. काहीतरी तुमच्याकडे होतं असं काही नाही, काहीच नव्हतं. त्या काळात त्यांनी ते मदत केली आणि आम्ही दोघं मिळून ते 12,000 रुपये टाकून दोघांनी त्यावेळेस ते वर्कशॉप गॅरेज सुरू केलं. आणि त्या काळात आम्ही दिल्लीला स्पेअर पार्ट घेण्यासाठी गेलो होतो. त्या काळात हो. हालाकी त्या काळात तुम्हाला सांगतो की दिल्लीला जायचं म्हटलं, स्टेशनवरून बाहेर जायचं म्हटलं तर रिक्षावाल्यांना घाबरत होते प्रवासी. म्हणजे खरंच म्हणजे अनबिलिव्हेबल आहे मला पण माझ्यासाठी सुद्धा की कुठलाही म्हणजे रायवेल सोडून कुठे गेलेला नाही माणूस. जळगाव सुद्धा जास्त गेलेलं नव्हतं. आणि बघा, आणि खरं सांगतो तुम्हाला, माणसाला नीड असायला हवी. आता फक्त खाण्याचीच नीड किंवा भूक, म्हणजे आपण म्हणतो भूक असायला हवी. फक्त खाण्याचीच भूक असायला पाहिजे असं नाही. माझं सर्वांना हेच सांगायचं आहे, भूक म्हणजे काय, प्रत्येक काम करण्याची भूक असायला पाहिजे, डेवोशन असायला पाहिजे त्यामागे. आणि गरज असली ना की मनुष्य चालतो. ते सर्व झालं आणि हळूहळू मध्ये वर्कशॉप मोटरसायकलचं, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगा 50 रुपये जरी दिवसाचे मिळाले मला काम करायचं, त्यावेळेस वाटायचं मला चला 1500 रुपये ना आपल्याला. मग हळूहळू भावाला बहिणीला आणलं तिथे, असं संसार चालू झाला सर्व. आणि मग बजाजची डीलरशिप घ्यायची होती मला. मला काय मिळेल हा माझा उद्देश नव्हता, लक्षात घ्या. पण तुम्हाला कुठेतरी उभं राहायचं आहे. म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे मला की प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक तरुण आजही काय करतो की मला काहीतरी करायचं, मला काही मिळेल का. पहिला प्रश्न त्याचा हा असतो पब्लिकला, मला काही मिळेल का. ठीक आहे, मिळाल्यासाठीच करतोय मनुष्य, पण तू पहिले तू करशील तर खरं, तू चालशील तर, कृती करणं होतं. चालशील तर खरं. चालल्याशिवाय तुम्हाला नवीन काहीतरी मिळणार नाही ना. पुढे खड्डा आहे का, प्लेन जागा आहे का, रोड आहे, काहीतरी आहे हे समजेल का मला सांगा तुम्ही. तर त्यासाठी काय झालं की कुठेतरी स्टेटस तयार व्हावं. आणि त्यावेळेस मी फक्त एक न्यूज ऐकली होती की बजाजची मोटरसायकल येणार आहे, 4 स्ट्रोक मोटरसायकल येणार आहे. 4 स्ट्रोकचं सुद्धा एक असं इतकं उदाहरण छानदार आहे साहेब की मी 4 स्ट्रोक इंजिनबद्दल मला काहीच माहीत नाही. सुझुकीचं 2 स्ट्रोक इंजिन फक्त मी पाहिलेलं होतं, पण 4 स्ट्रोक म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. पण ती मी फक्त कागदावरती मेकॅनिझम जे असतात ते त्यांचे बुक्स असतात, त्या बुकलेटवरती मी हे मेकॅनिझम शिकलेलं आहे. आणि खरं म्हणजे मला जे काय सुपर पॉवर आहे तिने खरंच मला एवढी देणगी दिली भगवंत, म्हणजे सुपर पॉवरने, की जे काय मी बघितलं ते एकदा बघितलं ते माझं डायग्नोसिस फार परफेक्ट होतं. म्हणजे इंजिनमध्ये माझं आणि ते मला आता इंडस्ट्रीमध्ये काम आहे ते बरं का. तर हे सर्व चालू झालं आणि हळूहळू मग बजाजची डीलरशिप पगाराजींकडे गेलो. पगाराजींनी मला खूप सपोर्ट केला चांगल्या प्रकारे. त्यांचं नाव पण घ्यायलाच पाहिजे. असे भरपूर लोक मला चांगले मित्रमंडळी मिळालेत की त्यांनी माणसाच्या जीवनामध्ये परिस्थिती जेव्हा ज्या पद्धतीने असते ना त्या पद्धतीने तुम्हाला लोक मिळत असतात. हो खरं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगेल की मित्रमंडळी सर्वात जास्त तुम्हाला कामात येतात. हे मी प्रत्येकाला संदेश देऊ इच्छितो. रिलेटिव्हपेक्षाही मित्रमंडळी तुम्हाला जास्त कामात येतात. खूप काम येतं. हे 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 जरुरी आहे माणसाला जीवनात जगणं. आणि प्रत्येक माणूस म्हणतो हा माझा तुझा, असं काही नाही. जो तुमच्या जिथे जवळ आहे ना तो तुमचा असतो. पाटील साहेब, आता बिहाइंड द कॅमेरा ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेला मला एक मुद्दा असा मी ऐकला की आपण इथे जे काही एम्प्लॉईज आपण इथे हायर केलेले आहे, जे आपल्याबरोबर काम करत आहे, तर एक मुद्दा असा मला सुचवासा वाटतो की आपण स्किलवर जास्त भर दिला. शिक्षणापेक्षा त्यांना स्किलफुल डेव्हलपमेंटवर जास्त भर दिला. आज आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक डिप्लोमा इंजिनियर बाहेर पडतात, मेकॅनिकल इंजिनियर बाहेर पडतात. मात्र त्यांची डिग्रीज, त्यांचे पर्सेंटेज त्याच्यावरती त्यांचा क्रायटेरिया ठरतो. मात्र आपण स्किलवरती डेव्हलपमेंट करता, स्किलवरती आपण प्रेशर देता. नेमका काय विचार आहे त्यामागचा? याच्यामागचा विचार असा आहे की मी सुद्धा प्रॅक्टिकली घडलेलो आहे. आणि बघा माझं स्कूल पण आहे. स्कूलमध्ये हमेशा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो, त्यांना सांगतो की बाबा पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क लागतात, ओन्ली 35. बरोबर. पण खरे 65% मार्क तुम्हाला रस्त्यावर उतरून घ्यावं लागतात. MBA झालेले मुलं माझ्याकडे इंटरव्ह्यूला जातात, त्यांना बँकेची स्लिपसुद्धा भरता येत नाही. कारण हा सेन्स असायला हवा माणसाला, जनरल नॉलेज असायला हवं माणसाला. एज्युकेशन झालं, तू तिथे वाच, तू त्याच्याकडे तेवढा वेळ नाही, तो अरे कसं काय भरता येईल, हा एक प्रकार. मी बऱ्याचशा इंटरव्ह्यू घेतला, MBA झालेल्या लोकांचा पण इंटरव्ह्यू घेतोच. इंटरव्ह्यू घेणं सोपं आहे तसं जनरली, बरोबर आहे की नाही. तर ह्या गोष्टी त्यांच्यामागे एक उद्देश होता की त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे. आता माझं एज्युकेशन झालं, इंजिनियर झालो, अजून XYZ कोणती डिग्री घेतली, MBA झालो वगैरे वगैरे झालो, तर मी फील्डमध्ये जाऊन जे काम करणार नाही तो माझा एक पर्टिक्युलर एज्युकेशनवाला मनुष्य तो पर्टिक्युलर जाऊन काम करतो, बोलतो, त्याला कोणी नाकारलं तरी तो त्याला काही त्याचा हे वाटत नाही. पण कुठेतरी एक कुठल्या तरी डिग्रीला गेलं म्हणजे असं नाही की डिग्री घेऊ नये माणसाने, माझं तसं म्हणणं नाही आहे. पण मी त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये ते हिरलं थोडंसं. आणि ह्या लोकांनी माझ्या इतकं जीवतोड काम केलं ना की आज ही इंडस्ट्री ह्या लेवलला आली आहे की आपल्यालाही माझ्याकडे यावंसं वाटलं. बरोबर. पाटील साहेब, श्रीराम उद्योग आज इथपर्यंत आलेला आहे, यशाची वाटचाल करतोय. मात्र ज्यावेळेस श्रीराम उद्योग मार्केटमध्ये नव्हता त्यावेळेला शेतकऱ्यांना कुठली परिस्थिती फेस करावी लागली, आणि आपण मार्केटमध्ये आल्यानंतर, आपण शेतकऱ्यांसाठी विविध प्रॉडक्ट बनवल्यानंतर नेमका शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला, त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतो मी. परंतु माझं थोडंसं एक मागचं एक प्रवास म्हणजे खरं म्हणजे तरुणांना पाहिजेच तर संदेश तो तुम्हाला द्यायला, बरोबर आहे की नाही, ह्या विषयावर मी नक्की बोलतो तुमच्याशी. हा काळ असा निघत गेल्यानंतर डीलरशिप मिळाली, चांगल्या प्रकारे सेल्स केला, मग मोटरसायकल बजाजची आली. आणि एक उदाहरण तुम्हाला म्हणजे एक अनुभव मला तुम्हाला सांगतो की 1994 जेव्हा बजाज मोटरसायकल आमचे मेन डीलर जळगावचे त्यांनी 1000 गाडी विकली, 1000 गाडी विकली भारतामध्ये, त्यावेळेस त्यातल्या 650 गाडी माझ्या होत्या. म्हणजे सिंहाचा वाटा तुमचा होता रायगड तालुक्यात आणि तालुक्या ठिकाणी. बरोबर, तालुक्या ठिकाणी. तसं तालुका आमचा सदन आहे, परंतु तिथे जे लोकांचा विश्वास हळूहळू बसला. हे सर्व व्यवस्थित झालं, मग शोरूम झालं, म्हणजे मेकॅनिकचा विक्रेता झालो वगैरे वगैरे. सर्व हा सगळा प्रवास खूप काही म्हणजे व्यवस्थित झाला. आणि नंतर मग लहान भाऊ तो हळूहळू पुढे येतच होता, लहान होता खूप ज्यावेळेस आमचं ते व्यवस्थित होतं त्यावेळेस. मग तिथून काय झालं की मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडे आहे. मी आज माझ्या मित्रावर त्याच्या मामाकडे गेलो, सर्व शोरूम वगैरे सर्व लोकांशी कॉन्टॅक्ट, श्रीराम पाटील काय वगैरे वगैरे सर्व झालं. ही क्रेडिट आहे तर म्हणून ठीक आहे. तर ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यांचं नाव मी घेऊ इच्छितो, BK महाजन म्हणून तांदवडीचे आहेत. त्यांनी आम्हाला सहज विचारलं, बघा माणसाला तरुणांनी त्यांना काय करायला पाहिजे, माणसाने काय करायला पाहिजे, ऑब्झर्वेशन आणि काय कोण बोलते त्याच्यावरती तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे, ॲनालिसिस व्हायला पाहिजे. त्यांनी आम्हाला बोललं की काय तुम्ही भाषेत तुम्ही रावेरमध्ये राहून काय करता, काहीतरी इंडस्ट्री वगैरे टाका. ती इंडस्ट्री माझ्या डोक्यात कुठेतरी तिथे ते क्लिक झाली. म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीला रस्ता दाखवण्यासाठी कोणतरी लागतं तुम्हाला. बघा तुम्ही अनोळखी रस्त्यावर गेलं तर काय होणार, इंडस्ट्रीचा आय मला माहीत नाही, प्लास्टिकचा पी मला माहीत नाही. बरोबर, तुमचं फील्डच वेगळं, काही संबंधच नाही ना. मशीन्स, मेकॅनिक्स. हां, ते मेकॅनिक म्हणजे काय 12वी नंतर मला 11वी नंतर मेकॅनिक झालो, पानास फर्स्ट टाईम पकडला, म्हणजे सगळ्या गोष्टी नवीन होत्या. मी सांगतो तुम्हाला अनबिलिव्हेबल आहे. तर त्यांनी तिथे केल्यानंतर आमचं ठरलं असं बाबा असं. त्यावेळेस माझ्याकडे थोडीफार काहीतरी पुंजी जमलेली होती, आमच्या पगाराकडे पडली होती. आणि त्यावेळेस ती इंडस्ट्री आम्ही त्यावेळेस जागा रावेरला पाल रोडवरती जागा घेतली आम्ही, आणि ती इंडस्ट्री 1998 साली आम्ही उभी केली. कसं असते परिस्थिती जशी जशी चेंज होते तसं तुम्हाला लोक भेटतात, तुम्हाला सांगितलं जाते. तर ती इंडस्ट्री सुरू झाली, 2 महिन्यात काहीतरी त्यात पुन्हा क्रॅशेस आले, कारण मला कुठलाही नॉलेज नव्हतं त्यातलं. मग ते त्यातून पार्टनरशिप ती निघाली. त्यावेळेस लहान भावाच्या नावावर केली होती मी इंडस्ट्री, माझ्या नावावर नव्हती. आधीपासूनही मला कुठलाही स्वार्थ हा नाही. आता मग बिना स्वार्थाने झालं का असं नाही, स्वार्थ असायलाच हवा, पण तो कसा किती याचं सगळ्या गोष्टीचं त्याचं मापन केलं गेलं पाहिजे. बरोबर. तर त्यावेळेस ती इंडस्ट्री लहान भावाच्या नावावर केली होती मी. माझं ऑटोमोबाईल इंडस्ट्री लाईन आहे, याला इकडची लाईन लावून देऊ, कारण हे इज नॉट ब्रदर, ही इज लाईक सन, तो माझा मुलगा आहे, बरोबर आहे की नाही. कारण वडिलोपार्जित माझं जर तसं काही नाही आहे तर मग शेवटी कोण उभं करणार. हा सर्वात पहिल्यापासूनचा माझा विचार होता, आणि सर्वांना सोबत घेऊन चालावं. मी आहे,
नातेवाईक असतील, त्यानंतर आपल्यासोबत काम करणारे सहकारी असतील, हा प्रश्न माझ्यासमोर हमेशा रेग्युलर असायचा. एकटं मोठं होऊन माणूस जगू शकत नाही. तर ते सर्व झालं आणि इंडस्ट्री झालं, ते चालू झालं, ते मध्ये क्लासेस झाले, नंतर ती इंडस्ट्री जागेसाठी ठेवली, चालवायची. मग ठीक आहे काहीतरी. त्याच्यात त्या पिरियडमध्ये जनता बँकेसुद्धा नाव घ्यावं लागेल आपल्याला, जळगाव जनता आमच्या, की त्यांनी त्या पिरियडमध्ये तशा परिस्थितीत आम्हाला त्यांनी लोन मंजूर केलं, दिलं, जे काय असेल ते. बघा कसं असतं की इझिली काही गोष्टी अवेलेबल नसतात, बरोबर, आणि सर्व आल्यानंतर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. खरं, सगळी परिस्थिती एकदम उत्तम असेल तर तुम्हाला चांगली माणसं आणि ती परिस्थितीजन्य माणसंही तशीच भेटतात. बरोबर, तशा परिस्थितीत तुम्हाला मिळणे महत्त्वाचं आहे, आणि त्यांचं तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरीचं आहे, आणि ते बोलणं जरुरीचं आहे, त्यांचं नाव घेणं जरुरीचं आहे, असं मला वाटतं. हे सर्व झालं. हळूहळू मग इंडस्ट्री मोठी होत गेली, मग त्याला ISIमध्ये वगैरे. आता प्रश्न आला हा की सुरुवातीला जे इंडस्ट्रीमध्ये काम केलं साहेब, ते 48 स्वतःच मग तो मेकॅनिझम मला कामाला आला त्या इंडस्ट्रीमध्ये. करेक्ट. म्हणजे स्वतःच ऑपरेटर, स्वतःच बंडल लपटायचा. भाऊ त्याला लहानच होता. सर्व गोष्टी आधी स्वतः काम करणं गरजेचं. खूप 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 काम केलं, म्हणजे अनबिलिव्हेबल काम केलं. आणि आजही आम्ही 24 आवर चालूच असतो. म्हणजे आजही माझा मोबाईल असा बंद वगैरे नसतो. हे सर्व काळ झाला, हळूहळू ISI वगैरे वगैरे सर्व झालं. आणि मग लोक कसे, तुम्ही मला प्रश्न केला, तर ते असे लोक जुळत गेले सर्व माझ्या रुरलमधले. म्हणजे आज आमची जी इंडस्ट्री 100 करोडलापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते, ती फक्त नॉन एज्युकेटेड लोकांना, फक्त नंतर काही ठराविक लोक आले असतील एज्युकेटेड. बरोबर. आता नॉन एज्युकेटेड लोकसुद्धा या प्रकारे काम करू शकतात. त्यांना डेव्हलपमेंट आणि त्यांचं स्किल डेव्हलप करणं हे शेवटी महत्त्वाचं आहे. हा, तेवढं तुम्हाला रिस्क घ्यावं लागेलच. तर राहिला प्रश्न तुमचा, प्लीज, नेमकं श्रीराम उद्योग हे नसताना शेतकऱ्यांना कुठल्या समस्या फेस कराव्या लागल्या होत्या, आणि श्रीराम उद्योग आल्यानंतर त्यांना कुठल्या पद्धतीचा दिलासा मिळाला? बरोबर. आता आपण त्यांना समस्या असं म्हणू शकत नाही, कारण की समस्या म्हटलं तर जे काय काम करत होते त्यांना समस्या तयार करतो असं होईल. म्हणजे गलत म्हणजे जाऊ नये आपण, आणि कुणाला मला नाव ठेवणं जमणार नाही किंवा कुणाला गलत बोलणं जमणार नाही. परंतु माझा जो उद्देश होता, ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं मग ॲग्रिकल्चर रिलेटेड काम करायचं किंवा इंडस्ट्री टाकायचं म्हटलं, ड्रीप टाकायची, आणि ड्रीप इरिगेशन हे नीड आहे, पाणी वाचवणे हा पहिल्यापासून आपण संदेश ऐकत होतो. खूप त्या काळात विचार करतो की आपण आपल्याला पाण्याची बॉटल, त्यावेळेस आम्ही कुठेतरी ऐकलं होतं की बा तुम्हाला 1 लिटरची बॉटल तुम्हाला विकत घ्यावं लागेल 20 रुपयाला वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेस ते असं अनबिलिव्हेबल वाटत होतं, पण ते रिॲलिटीमध्ये आलं. परंतु पाणी आणि रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, आणि मी एक ॲग्रिकल्चरचं म्हणजे शेतकऱ्याचाच मुलगा आहे, कुठेतरी शेतकऱ्याबद्दल खूप जिव्हाळा आहे, जनरल माणसाबद्दल जिव्हाळा खूप आहे. तर विचार केला की आपण चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट कसं देता येईल शेतकऱ्यांना, इकॉनॉमी कसं देता येईल. त्याचबरोबर माझ्यासोबत काम करणारे सहकारी मोठे होतील, डीलर्स मोठे होतील. कसं आहे, तुम्हाला सर्वांना जर काहीतरी मिळेल, एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, की समजा मला खूप काही काम मिळालं, तुम्हाला 4 लोकांना मिळतच नाही आहे, मी तूप रोटी खातो आहे, खाऊ देणार तुम्ही मला? तर सर्वांना कसं चांगलं मिळेल, बरोबर, ह्या बाबतीत विचार करत मी काय केलं की प्रॉडक्ट, चांगल्या इकॉनॉमिक प्रॉडक्ट काढण्याचा प्रयत्न केला. आणि ते हळूहळू चांगली क्वालिटी, रेट कमी, हे हळूहळू शेतकऱ्यांमध्ये. आता ब्रँड बनवणं जोक नव्हतं. तर अशा परिस्थितीत मी काय केलं की काय मिळते ते नाही, आज आपण मार्केटमध्ये चालायचं, आपल्याला थांबायचं नाही आहे. तर त्या पद्धतीने प्रॉडक्ट देत गेलो, कॉस्ट इकॉनॉमिक देत गेलो, आणि हळूहळू मार्केटला ॲडव्हर्टाईज वगैरे बाकीच्या गोष्टी सर्व ह्या चांगल्या प्रकारे करत गेलो, आणि लोकांनीसुद्धा चांगल्या प्रकारे पसंती दिली आपल्या प्रॉडक्टला. कारण की काय होतं की बाहेर जे प्रॉडक्ट चालू आहेत तुमचे, त्याच्यावरती तुम्हाला ऑब्झर्व करणं कसं आहे की कुठल्या प्रकारचे आहेत, बरोबर, त्याच्या त्रुटी तुम्हाला धुंडायच्या आहे, आणि त्या आपल्याला प्लस करायच्या आहे. बरोबर. समजा प्रॉडक्ट काढताना कॉपी टू कॉपी तर भरपूर करतात ना. तुम्हाला सांगतो मी, म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल किंवा मला हे वाटेल की माझे प्रत्येक प्रॉडक्ट्स हे आपले स्वतःचे डिझाईन आहे. ड्रिपर्सुद्धा स्वतःचे डिझाईन आहेत. आणि आपल्या कंपनीचं असं एक प्रॉडक्ट आहे 2D 3D, जे जगामध्ये कुणाकडे नाही आहे. त्याचं इन्व्हेन्शन श्रीराम उद्योगने केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत मग आता त्याच्यानंतर काय की सर्व सहकारी माझ्यासोबत आहेत, सर्वांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मनुष्य मोठा म्हणजे स्वतःपर्यंत कधी स्वतःपर्यंत लागतं तेपर्यंत तो करू शकतो, पण 4 लोकांना मोठं करायचं असेल तर त्याला 4 लोकांना जोडावं लागेल. बरोबर. त्याच्यात तो एकटा नाही करू शकत काही मोठं काही करायचं असेल तर. त्यावेळी सर्वांचा जास्त होता आहे. मग हळूहळू भाऊ, लहान भाऊ सोबत आलात. मग आम्ही रायवेरचं इंडस्ट्री, गव्हर्नमेंट मान्यता वगैरे वगैरे सर्व मोठं होत गेलं. मग जळगावला
जळगावला MIDCला चालू केलं आम्ही इंडस्ट्री. मग कसं आहे की मशिनरीमध्ये सुद्धा तसंच परिस्थिती होती. मशिनरीसुद्धा मग एवढ्या मशिनरी घेऊ शकत नाही म्हणून त्या बनवण्याचा प्रयत्न केला. ते हळूहळू सक्सेस झालं. मग टूल रूम तयार केलं. असा हा सर्व प्रवास झाला. आणि जे शेतकऱ्यांना इकॉनॉमिक प्रॉडक्ट मिळाल्यामुळे आज शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा. आणि इव्हन एवढंच सांगतो मला मी की शेतकऱ्यांचे पर्सनली मला फोन येतात की साहेब आपलं प्रॉडक्ट आलं म्हणून आम्हाला काहीतरी कुठेतरी दिलं असं मिळालं आणि कुठेतरी इकॉनॉमिक आम्हाला मिळते आहे. कोणाचं काय होते हे मला ते बोलायचं नाही, पण शेतकरी खुश आहे माझा आज आपल्या प्रॉडक्टवरती. तो यशस्वी फीडबॅक आहे. हा यशस्वी ॲक्च्युली माउथ टू माउथ पब्लिसिटी, माउथ टू माउथ फीडबॅक हा फार मोठा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि त्याने दुसऱ्याबद्दल काही बोलावं हे मला अपेक्षाच नाही. आणि माझ्या टीमलासुद्धा माझं हमेशा सांगायचं असते की कुणाबद्दल बोलण्यापेक्षा आपल्याबद्दल बोलण्यात वेळ खर्च करा तुम्ही. बरोबर. हां पाटील साहेब, श्रीराम उद्योग आज नेमकं कुठल्या पद्धतीने इन्व्हेन्शन करतोय? आज पाण्याची गरज शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्याला विविध पद्धतीची उपकरणे आपण उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला त्याचा चांगला दिलासा मिळेल. मात्र श्रीराम उद्योग आता इथून पुढच्या वाटचालीमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचं इन्व्हेन्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो? येणाऱ्या काळात आता आपल्याकडे प्रॉडक्ट जे आहेत ते सर्व प्रकारचे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगतो की ते शेतकऱ्याला उपयुक्त कसे आहेत. एक तर फ्लॅट ड्रिपमध्ये आहे, राऊंडमध्ये आधी होतं, राऊंडमध्ये पण आहे, फ्लॅटमध्ये पण आहे. पण त्याच्यामध्ये काय केलं आम्ही की इकॉनॉमिक कसं करता येईल, म्हणजे सर्व स्तरातील शेतकरी, सर्व प्रकारचे शेतकरी, म्हणजे जो प्रायमरी आपण मोटरसायकल घेतो, मग कार घेतो, मग अजून त्याच्यावरची कार घेतो वगैरे वगैरे, तशा प्रकारे नॉन असे प्रॉडक्ट असेल पण ते व्हर्जिनमध्ये, आम्ही सेकंड वगैरे नाही करत, व्हर्जिनमध्ये त्याच्यात थिन असेल, म्हणजे ज्या प्रकारे शेतकऱ्याला नीड आहे छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला त्या पद्धतीने आम्ही प्रॉडक्ट त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. येणाऱ्या काळातसुद्धा नवीन काही इन्व्हेन्शन तयार करता येईल का याच्यामागे माझं चालू आहे कंप्लीट करणं. त्याचप्रमाणे अजूनही आता ही परिस्थिती तुम्ही अनुभवली बघितली, अशा परिस्थितीसुद्धा आज कंपनी चांगल्या प्रकारे ग्रो करते, प्लस करते. 2 महिन्याचा गॅप पडल्यावर सुद्धा 2 महिन्यात सेल नव्हता कंपनीचा कंप्लीट, मागे पडलो आणि ह्या परिस्थितीसुद्धा कंपनी ग्रो करते. आणि त्याचा खूप म्हणजे मी याचा श्रेय आमच्या टीमला पूर्ण आणि शेतकऱ्यांना देईल. त्याचबरोबर आमच्या प्रोडक्शन टीमला देईल की जे चांगल्या प्रकारे काम करते. आणि ते प्रोडक्शन आमचे लहान बंधू बघतात मेजरमध्ये. त्या मुद्द्याकडे मी नंतर येणारच आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा पाटील साहेब की आपलं समाजकारण पण खूप मोठं आहे. आपण लोकांपर्यंत पोहोचता, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करता. तसं बघायला गेलं तर हे कुठेतरी राजकारणाच्या समरस असं ते एक बिहेवियर असतं. नेमकं राजकारणाविषयी आपलं काय मत आहे? आणि प्रश्न चांगला आहे तुमचा. खरं तर मी राजकारणाबद्दल फार कमी बोलतो, परंतु काळानुरूप राजकारणाकडे ओढला गेलो थोडंसं मी मधल्या काळात. समाजकारण करणं हे जरुरीचं आहे साहेब. आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतो, पण ते समाजकारणच असावं. बरोबर. त्याच्यामध्ये किती स्वार्थ असेल हे मला तरी आज माहीत नाही, कारण की समाजाने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे, मग जास्त स्वार्थ ठेवून काय मतलब आहे तिथे. बरोबर. तर त्यासाठी राजकारण करताना किंवा समाजकारण करताना राजकारण हळूहळू तिथे वळतो मनुष्य, किंवा अचानक पब्लिकलाही कसं असतं की जनरली पब्लिकलाही कुठेतरी एक चांगलं काम करणारा मनुष्य असावा. त्याचं काय कार्य आहे ते बघतात, प्रत्येकाकडे ते विजन हे आहेत, नेहमी अपेक्षा वाढतात. हां तेच ना, मला ज्यावेळेस माझं जे काय डिक्लेअर झालं त्यावेळेस पब्लिक, म्हणजे तुम्हाला सांगू का प्रॉपर्टी काय असते मी अनुभवलेली साहेब. ही प्रॉपर्टी नाही, ही जी सर्व दिसते तुम्हाला माझी इंडस्ट्री वगैरे, ही प्रॉपर्टी तर आहेच तुमची, परंतु विश्वास एक मोठी प्रॉपर्टी आहे. बरोबर. जी मी अनुभवली. आणि मला तर वाटते फार कमी लोकांना अनुभवायला मिळत असली की ज्यावेळेस साधं नुसतं नाव डिक्लेअर होतं त्यावेळेस पब्लिक जल्लोष करते, तर ही मोठी प्रॉपर्टी आहे विश्वास. कारण की तो केवढा विश्वास माझ्याकडे आहे, माझ्यावरती आहे, आणि ते मला ते अनुभवली मी ती. तर समाजकारण करताना राजकारणाकडे वळलं तर मला असं वाटतं की तो माझा पिंड नाही आहे ॲक्च्युअल, कारण मी थोडा स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे पहिल्यापासून. आणि जायचं मी म्हटलं तर कुठे काही खूप तिथे कमवण्यासाठी जायचं नाही आहे, कुठे काहीतरी कामं व्हायला पाहिजे. कारण काय आहे की मी हे बघतो आहे सर्व वर्षानुवर्ष माझी, म्हणजे आता आज मी माझं 50ची रनिंग असेल, परंतु बघितलं मी वयाच्या 18 वर्षांपासून काम करतो आहे की डेव्हलपमेंट किंवा काहीतरी असं विजनरी असायला हवं राजकारण. बरोबर. किंवा राजकीय कोणीही पुढारी असेल, बाकीचे करताना असं मला म्हणायचं नाही, कारण आपल्याला कोणाबद्दल बोलायचा अधिकार नाही, परंतु
पब्लिकने सुद्धा विचार करायला पाहिजे की याचं कर्तव्य काय, राजकीय माणूस कसा असायला हवा, विजन काय असायला हवं, तो विजनरी आहे की नाही आहे, त्याने सुद्धा विजनरी ठेवायला पाहिजे की खरं म्हणजे ह्युमॅनिटीला माणसाला काय लागते, हे म्हणजे आपल्याला पब्लिकला काय लागते, त्या गोष्टी कराव्या. एवढंच नाही की फक्त अर्निंग हे हा विषय नकाला हवा मला असं वाटतं. कारण तेवढं तर तुम्हाला भेटतेच ना, कोणी आहे बघा, शेवटी काम करायचं तर मिळणारच, 2 पैसे मिळणारच आहे, लागणारच आहे आणि प्रत्येकाला लागतात. तर समाजाला काय लागतं, आपल्याला डेव्हलपमेंट काय करायचं आहे, काय असायला हवं, पुढचे 25 वर्ष काय लागणार आहे, याचे प्लॅनिंग केलं तर काय हरकत नाही. आणि लोक तयार करायला पाहिजे. मी आतापर्यंत अनुभवलं की राजकारण कसं असायला हवं, तर त्यांनी खालची एक लिंक तयार करायला असावं, फक्त घरातली नाही, एक फळी तयार केली पाहिजे जी समाजासाठी उपयोगी आणि पडेल. किती आपण करायचं, किती का ठेवायचं. कारण नाही तर वर्षानुवर्ष म्हणजे सत्ता भोगतात काही लोक, परंतु आपला जो एरिया आहे, परिसर आहे, ते ॲज इट इज आहे. आमच्या खानदेशला तर थोडंसं ते परिस्थिती आहेच, त्याला काय आता न बोललेलं बरं. पाटील साहेब, आज आपण विविध ठिकाणी बघतो की परिवारामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची तेढ आहे. भाऊ भावाला विचारत नाही, ते वेगळे होतात. मात्र आपण एकत्रित होऊन आज इतकी उत्तम पद्धतीने यशस्वी वाटचाल करताय. नेमकं काय विचारता, कुठले संस्कार होते ते की आज आपण इतके संघटितपणे एवढं मोठं विश्व उभे करू शकतो? खूप म्हणजे तुम्ही हार्टच प्रश्न विचारला मला. खरं संस्कार खूप महत्त्वाचा पार्ट आहे जीवनामध्ये. आणि ते संस्कार म्हणजे आईवडिलांनी, आपण म्हणतो माझ्या आईवडिलांनी काही दिलं नाही, असं नाही आहे. आई वडील तुमचे कसे होते, त्यांच्याकडे पैसे म्हणून, त्यांनी प्रॉपर्टी दिली म्हणून खूप चांगले होते असं नाही आहे, पण त्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिले, जे की कुठलीही तुमची आजही म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नीड होती त्यावेळेससुद्धा तुम्हाला चोरी करण्याची इच्छा झाली नाही, की कुणाचं घेण्याची इच्छा झाली नाही, बरोबर, आणि ती कंटिन्यू राहिली. हे सर्वात मोठे संस्कार आहे. हे संस्कार. किंवा कुणाबद्दल ईर्ष्या, हे मला याचं मला घ्यायचं, हे कधीही आपल्या डोक्यात आलं नाही. मग याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काय पाहिजे, याच्यापेक्षा मोठी प्रॉपर्टी आईवडिलांकडे नकोच पाहिजे. आणि ते संस्कार आईवडिलांचे माझ्यावरती जे मिळालेत ना, त्यामुळेच मी आज भाऊ असेल म्हणजे कसं सांगायचं, माझे वडील वारायला खूप वर्ष आलेत, वयाच्या 54 वर्षी वडील गेलेत. मी खूप तरी जसं पाहिलं तर 23-24 वर्षाचं असेल मला वाटतं काय, हां 24-25 वर्षाचं असेल, त्या टायमाला गेले. तेव्हापासून भाऊ, आई पण आता 7-8 वर्ष अगोदर गेली. प्रत्येकाला वाटते असं जनरली नातेवाईकामध्ये. परंतु एक केलं की मी पहिल्यापासून कंट्रोल, एक सिंगल कंट्रोल ठेवलं, जेणेकरून कसं असतं की माणसाकडे काही नसतं ना त्यावेळेस सर्व गोष्टी हे होतात, परंतु जसं जसं वाढतं तसं त्याच्या अपेक्षा किंवा बाकीच्या सवयी ह्या वाढत असतात. मी त्याला काय केलं की आधीपासून म्हणजे तुम्हाला लग्नही सुद्धा सांगतो तुम्हाला की स्वतः लग्नसुद्धा मी माझं स्वतःचं केलं, स्वतःहूनच केलं. मला ह्याच म्हणजे माझं 20 वर्ष लग्न केलेलं आहे. मी स्वतःहून ठरवलं की करून टाकायचं, की मला आता रोजचे 50 रुपयाच्या ऐवजी आता 500 रुपये मिळायला लागलेत, कदाचित मी वेगळ्या मार्गाला जाऊ नये, हा विचार त्यावेळेस होता माझ्या. वा, म्हणजे काय आहे की आपण विचार करायचा पुढचा, आपल्याला चालायचं आहे, आपल्याला 4 लोकांना घेऊन चालायचं आहे, आईवडिलांना घेऊन चालायचं, आई असेल, भाऊ असेल, कोणी असेल त्यावेळेस. तर त्यावेळेसपासून मी ह्या सगळ्या गोष्टी यांना हे करत आलो. आणि भाऊच नाही तर माझे नातेवाईक असतील, तेच नसतील तर माझे सहकारी असतील, आजही माझा शेवटच्या लेवलपर्यंत माझा टच आहे. म्हणजे हे संस्कार माझ्याकडे दिलेले की बस सर्वांना घेऊन चालणे. आणि राहिला प्रश्न प्रॉपर्टीचा, तर तुम्हाला प्रॉपर्टी एक सांगितली, विश्वास एक प्रॉपर्टी मोठी सांगितली तुम्हाला. दुसरी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी जी आहेत म्हणजे भाऊसुद्धा माझ्या इतक्या एवढ्या व्यवस्थित राहिला. बहीण माझी एक आहे, बहिणीचं पण चांगलं आहे सर्व, कारण प्रत्येकाला वाटतं की आपली बहीण, आपली मुलगी चांगल्या ठिकाणी असावी, त्यांचं सर्व व्यवस्थित सेटल आहे. तर भावाला काय द्यायचं नाही द्यायचं हा प्रश्नच नाही डोक्यात. त्याची इंडस्ट्रीसाठी त्याला उभं केलं, त्याला कॅपिटल उभं करून त्याला आजही तो करोड रुपये टॅक्स भरतो. म्हणजे हे सर्व असं म्हणजे मला माझं करायचं असं नाही. मी त्यानंतर काय केलं की सगळ्या गोष्टी त्याला हे कल्पना नाही की बाबा प्रॉपर्टी घेतली त्यावेळेस सहाय्य करेल, विकली त्यावेळेस सहाय्य करेल, असं काही नाही की ही माझ्यासाठी घेतली, ही त्याच्यासाठी घेतली, असं काही नाही. त्यामुळे त्यांचाही तेवढाच मोठा महत्त्वाचा आहे. त्यात माझा मिसेसचा पण चांगला मोठा हात, म्हणजे खरं म्हणजे तसं पाहिलं तर तिचा खूप मोठा हात आहे की तिने त्यावेळेसपासून मला कुठेही डिस्टर्ब केलं नाही, खंबीरपणे पाठिंबा. हां, नाही तर कसं असतं की मनुष्य तिथेच खूप म्हणजे स्त्री आपण म्हणतो ना, तिनं विचार केला तर ते वाटेल तेवढ्या गोष्टी म्हणजे तर चांगलाही करू शकते, नाही तर मग त्याला हां. तर तिचा मला म्हणजे त्या बाबतीत खूप अभिमान आहे की तिने ह्या गोष्टीला कधी मला म्हटलं नाही की तुम्ही यांना हे दिलं त्यांना ते दिलं.
आणि सर्वांना घेऊन चालली. शिक्षण नाही, दोघांचंही शिक्षण जास्त नाही आमचं, तरी पण कसं आहे की 4 लोकांना घेऊन चालायचं. आणि हे विश्वाची माझे घरं शेवटचं एक महत्त्वाचं आहे. आणि शेवटी तुम्ही करणार काय? समजा मी मोठा झाला एकटो, माझ्यासोबत माझा भाऊ नाही, माझी बहीण नाही, माझे नातेवाईक नाही, माझे कोणीच नाही, माझे मित्र नाही, आणि माझ्याकडे खूप काही पैसा आहे. काय करायचं? काय करायचं? बरोबर आहे की नाही? 2 लोक चांगले बोलावे हाच, आणि माणसं जोडलेत. त्याचप्रमाणे म्हणजे हाच मोठे संस्कार माझ्या आईवडिलांनी मला दिले, आणि हीच मोठी प्रॉपर्टी दिली, आणि सर्वांना घेऊन सोबत चाललो, आणि तेही माझ्या बाहेर गेले नाहीत, तेही मोठं. नंतर सून पण आली. आता सर्व आजही आम्ही एकत्रित राहतो. वा, ही खूप मोठी शिकवण आहे. आज आमचे जे काही प्रेक्षक तुम्हाला ऐकताय, तुम्हाला बघताय, त्याच्यातनं त्यांना नक्कीच खूप उत्तम अशा गोष्टी मिळणार आहे, चांगला विचार मिळणार आहे. जागर कट्ट्याच्या जागर माध्यमातून आम्ही तुमचे जे विचार होते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पाटील साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आज तरुण उद्योजक आपल्या महाराष्ट्रामध्ये उभा राहू पाहतोय, येऊ पाहतोय. शहरातली मंडळी काहीतरी सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल्स असतील, टेक्निकल याच्यामध्ये ते जास्त वाहवत जात आहे. ग्रामीण भागामध्ये तरुण उद्योजक आज येऊ पाहतो आहे. शहरातला पण त्यातला काही टक्केवारी आपण पकडू शकतो. अशा तरुणांना एक उद्योजक म्हणून नेमकं आपण काय मार्गदर्शन करा? चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की आजचं तरुण थोडा आपण पाहिलं तर सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, तासन तास आपला किंवा आता रिसेंटली पबजी गेम तो खूप काही बरोबर. पण माझं त्यांना एक संदेश असा असेल की कुठलंही आता रुरलमधल्या मुलांना किंवा सिटीतल्या मुलांना, कुणी असं सिटीतले सुद्धा रुरलमध्येच गेलेले आहेत, ते बिझनेस करताना किंवा उद्योजक बनताना खरं म्हणजे एकतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या सबसिडी मिळते म्हणून काम करायचं असं नाही काम करायचं. उद्देश हा नको असायला पाहिजे. बरोबर. जनरली काय होतं की ह्या बिझनेस करायचा आहे, इंडस्ट्री टाकली तर एवढी सबसिडी मिळेल. कुठला बिझनेस टाकायचा आहे, कुठला इंडस्ट्री टाकायची, याच्याबद्दल तुम्हाला पहिले स्किल नॉलेज करण्याची गरज आहे. त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. आणि माहिती घेण्यासाठी उद्योजक आपल्या तरुणांनी काय करायला पाहिजे, खरं म्हणजे एक्झिबिशन्स बघायला पाहिजे. आणि त्यांच्या आईवडिलांनासुद्धा माझं सांगायचं आहे की प्रत्येकाच्या की त्यांनीसुद्धा त्यांना प्रमोट करा, त्याला मोटिवेट करा, हे करा, त्यांना सपोर्ट करा. प्रत्येक वेळेस काय होतं खरं म्हणजे रुरलमधला एक माझा, मी जनरली आता बऱ्याच वेळा देत असतो स्पीच वगैरे बऱ्याच ठिकाणी मोटिवेशनल, तर आईवडिलांचं आजही काय, बाबा तुला एवढे पैसे दिले, होईल की नाही होईल, तर तिथे जो नर्व्हसनेस किंवा तिथे जो कमजोर, त्याची एक निगेटिव्ह पॉईंट तिथे येऊन जातो, तिथेसुद्धा तरुण खचतो थोडासा. तर आईवडिलांनासुद्धा माझं सांगायचं आहे की तुम्ही तसं करू नका, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. नाही ठीक आहे, तू हे घे बाबा, चालेल, कर काहीतरी. आणि त्याचबरोबर तरुणांनी एक्झिबिशन्स बघावे. आता मला काय काम आहे, काय असतील प्रत्येकाचा विचार काय असतो, मला हे करायचं नाही, हे कशाचे बघायचं, तू जात खरं, बघतं खरं, घराच्या बाहेर निघ, अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. आणि जी इंडस्ट्री टाकायची. दुसरं एक आहे की ज्याच्यात जो एक महत्त्व सांगतो तुम्हाला का, न्यूनगंड आहे त्यांच्यामध्ये प्रत्येकात, की मी तुम्हाला कसं काय विचारायचं, नाही सांगितलं तर काय होईल. आधीच अनेक गोष्टी निगेटिव्हिटी. हां, अरे मला सांगा तुम्ही, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला तेव्हा काय माहीत होतं? त्यावेळेस तर शून्यच होतो आपण. मला सांगा तेव्हा काही माहिती होतं का? तर त्यासाठी न्यूनगंड मनातला काढायचा आहे. त्यासाठी मी एक उदाहरण छोटंसं देतो माझं स्वतःचं. मला आउट ऑफ कंट्री जायचं होतं, एकदा तरी जाऊन येऊ. काय एकदा तरी जाऊन येऊ, हा अनुभव सांगणं जरुरीचा आहे फार. म्हणून मी पासपोर्ट काढायला गेलो. मग पासपोर्ट इमर्जन्सी मिळत नव्हता, म्हणून मी तिथल्याच, आता कसं आहे की आता तेव्हाचं फार वय कमी होतं आणि खूप काही कमी फिरलेलो होतो. मुंबईला जाऊन त्या पासपोर्ट मेन ऑफिसरशी भेटणं, तरीसुद्धा त्यांचा दरवाजा ठोठावला मी, कुठलाही विचार नाही केला. आणि त्यांना माझी जे काय तोडके बोडके मला बोलतात होते तेवढं मी त्याला सविस्तर सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठलं तरी संस्थेचं हे घेऊन या. मग त्यावेळेस ऑल इंडिया प्लास्टिक असोसिएशन होती. माझ्या त्या अहमदाबादचे मशिनरीवाले मित्र होते, त्यांनी सांगितलं की अशी त्यांच्याकडे जाऊन त्यावेळेस 600 रुपयाची पावती फाडून सांगून त्यांच्याकडे हे घेतलं मी की मी असं म्हणजे सांगायचं म्हटलं कुठलंच काही लिंक नसताना. पण त्याच्यानंतर काय होतं, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ते हां, तर तो न्यूनगंड जो आपल्या तरुणामध्ये आहे की मी कसं काय विचारू, कसं काय बोलू, मग तो काय म्हणेल, मग माझा कमीपणा होईल, हे काढायला पाहिजे.
हे जर त्याचा न्यूनगंड काढला तर तो थांबू शकत नाही. दुसरं, कुठलंही काम करताना त्याच्या पत्री त्याला डिवोशन असायला हवं. तिसरं, प्रामाणिकता पाहिजे. बरोबर. प्रत्येक काम करण्यात प्रामाणिकता पाहिजे. तिथे कुठेही प्रत्येक गोष्टीत हे त्याच्यात त्याला काय म्हणतात, जम्पिंग नको आहे. जम्पिंग घ्यावं लागते वेळेनुसार, तो प्रॉब्लेम नाही. वेळेनुसार ते खऱ्या गोष्टी करावं लागतात, पण प्रत्येक गोष्टी जम्पिंग घेतलं की ते सक्सेस होत नाही. त्यासाठी ते महत्त्वाचं. आणि काम करताना ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक वेळेस बोललो ऑब्झर्वेशन तुम्हाला लक्षात, कारण मी ह्या त्या गोष्टीतून खूप आलेलो आहे, प्रॅक्टिकली आलेलो आहे. आणि मी जे बोलतो सर्व प्रॅक्टिकली आहे. माझ्याकडे कुठे जातो ते तेवढे प्रॅक्टिकलीच बोलतो, कुठे कागद नसतो माझ्याकडे. तर तरुणांनी त्याबद्दल. आणि दुसरं असं आहे की व्यवहार, आपलं तुमचा व्यवहार महत्त्वाचा आहे. व्यवहार करताना, बिझनेस करताना. त्याचबरोबर तुमचं बोलणं म्हणजे व्यभिचार. बरोबर. ह्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर असतील तर मला वाटतं तुम्हाला थांबू शकत नाही. पाटील साहेब, आम्ही अनेक लोकांचे जागर कट्टे करतो, त्यांचा प्रवास आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र आज या कट्ट्याच्या माध्यमातून मला हे सांगावंसं वाटतं की आज आम्ही प्रवास तर पोहोचवला, पण संस्कारसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. हे मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं. थँक्यू सर. पाटील साहेब, आपण आम्हाला इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले आणि जागर कट्ट्याच्या जागर जनस्थान करून आपले खूप खूप धन्यवाद. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव, चांगलं यश आपल्याला लाभो आणि आपली ही जी काही पूर्ण मोठं विश्व आपण उभं केलेलं आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात यश लाभो, हीच आमची इच्छा. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, जे मी आधी सांगितल्याप्रमाणे तेच मी आत्ता पुन्हा सांगतो की आज आम्ही संघर्षमय प्रवास, प्रेरणादायी प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवला, पण त्याहीपेक्षा जास्त आज आम्ही उत्तम संस्कार आपल्यापर्यंत पोहोचवले. याचा खरंच आम्हाला खूप अभिमान आहे. तुम्ही पाहत राहा जागर जनस्थान. विविध मुद्दे, विविध लोकांना घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतच राहणार आहे. पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ. पुन्हा एकदा आपणा सर्वांना सांगणं, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस दुप्पट पटीनं वाढत चाललाय. त्यामुळे प्रत्येकानं आपली काळजी घेणं गरजेचं आहे. घराबाहेर पडत असाल तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा. मास्कचा वापर टाळू नका. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.